मला आज या ठिकाणी माननीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं इथे आगमन झालंय। खरं तर मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले हे आपण नेहमी म्हणतो, पण शिवसेनेचे एक उच्च शिक्षित युवा तरुण तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अटके पार झेंडे लावून देशाच्या तिरंग्याचा अभिमान वाढवून ते मायदेशात परत आलेत। एकदा प्रचंड टाळ्या वाजवून आपण आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूयात। मंडळी, पहलगामला जेव्हा हल्ला झाला, धर्म विचारून लोकांना मारलं गेलं, महाराष्ट्रातल्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, त्यावेळेला मोदी साहेबांनी कॅन्सल केला, ते काश्मीरला गेले, अमित शहाजी गेले, एकनाथजी शिंदे साहेब तर एकटे नाही गेले, 5-5 विमानं घेऊन गेले आणि तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना सुखरूप घेऊन आले। तिथल्या महिला म्हणत होत्या महाराष्ट्रातल्या की साहेब, आम्हाला माहित होतं तुम्ही येणार, कारण आमचा लाडका भाऊ, सक्का भाऊ येणार नाही पण लाडका भाऊ येणार ह्याची गॅरंटी होती। 5 विमानं घेऊन 550 पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप परत आणेपर्यंत एकनाथजी शिंदे साहेबांनी सुखाचा श्वास घेतला नाही। आणि त्यावेळेला महाराष्ट्रातला आज प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असेल आणि माझ्यावरती कुठलंही संकट कोसळलं तर मी फक्त एका माणसाला फोन करू शकतो आणि एका फोनवर तो माणूस मला मदत करेल, त्या व्यक्तीचं नाव एकनाथजी शिंदे साहेब। पण ज्यावेळेला महाराष्ट्र तिथे संकटात होता, आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं, तेव्हा उबाठी कुठे होतात? अरे उबाठा, तुम्ही तर तुमच्या कुटुंबासमवेत लंडनला, युरोपला गुलाबी थंडीची मजा घेत होतात। साधं श्रद्धांजलीचं ट्वीट नाही, देशावरती संकट आलं, महाराष्ट्राचं कुंकू पुसलं गेलं आणि तुम्ही महिनाभर लंडन मध्ये मजा करताय। तुमचा पोरगा वरळीतनं थोड्या मतांनी पडला म्हणून आता काय लंडन मध्ये त्याला उभा करायची तयारी करताय का? का तुमच्याकडे इतके पैसे आहेत लंडन मध्ये की मोजायला महिनाभर लागतात म्हणून तुम्ही तिथे बसताय का? मग मला सांगा की महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणवणारे हे जे सुखात सोबत दुःखात सोबत नाहीयेत, त्यांना आपण कुटुंब प्रमुख कसं म्हणायचं? आजही त्यांच्या मेळाव्याची टॅगलाईन आहे की कुटुंब सोहळा आनंदाचा। पण माझ्या शिवसैनिक भावांनो आणि बहिणींनो, काही नेते असे असतात जे आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात आणि एकनाथजी शिंदे साहेबांसारखे नेते असतात जे आपल्या पक्षालाच आपलं कुटुंब समजतात। आणि असा नेता या आधी सुद्धा झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही, हे आपलं भाग्य आहे। माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्यावरती ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी दिली, आम्हाला अभिमान वाटतोय की 7ही शिष्टमंडळाच्या नेतृत्व करणाऱ्या अध्यक्षांपैकी सगळ्यात कमी वयाचे तरुण तडफदार माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब होते। ते ज्या ज्या देशामध्ये गेले त्या देशाला मान्य करावं लागलं की ऑपरेशन सिंदूर ही गरज होती, भारताचं सार्वभौमत्व टिकवण्याची गरज होती, पाकिस्तानच्या आतंकवादाचा बुरखा फाडण्याचं काम आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती माननीय श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं। पाकिस्तानचा बंद पडणे आतंकवाद, निष्पापांचा मांडणे जागतिक पटलावरती आकांत, आणि हा लढतोय भारत मातेसाठी महाराष्ट्राचा श्रीकांत, अशा या श्रीकांतजी शिंदे साहेब ते एक देशामध्ये जाऊन ठणकावून सांगितलं की ए पाक, तेरा ख्वाब अधूरा है, अधूरा ही रहेगा, तो किस्मत का मारा है, मारा ही रहेगा, और कश्मीर हमारा था, हमारा ही रहेगा, और तेरे हर हमले का जवाब करारा है, करारा ही रहेगा। अशा पद्धतीने सांगण्याचं काम हे माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं। त्यांचा प्रत्येक शिवसैनिकाला या ठिकाणी अभिमान वाटतोय। त्याचबरोबर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की काही लोक काहीतरी नरकातला स्वर्ग, स्वर्गातला नरक असं काहीतरी पुस्तक